महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ रत्नागिरी जिल्हा तुमच्याजवळ नम्र विनंती आहे. सकाळी मला एक शेतकरी भेटला ज्याच्या म्हशी मागच्या महिन्यामध्ये शॉक लागून मेल्या. तो शेतकरी वाट बघतोय त्याला मदत कधी भेटेल याची. त्याने प्रकरण सबमिट केलं आहे परंतु अजूनपर्यंत त्याला पैसे भेटलेत नाही आहे. माझी पण गाय या महिन्याच्या म्हणजे जुलैच्या 5 तारखेला माझी पण गाय शॉक लागून मेली. गाईला वाचवताना 3 ते 4 वेळा मला पण शॉक लागला, पण मी मेलो नाही, मी वाचलो. माझं नशीब चांगलं होतं म्हणून. परंतु गाय माझी मेली शेवटला. मी पण गाईचं प्रकरण सबमिट करायला टाकलेलं आहे, परंतु जागेवरती अधिकारी हजर नसल्यामुळे अजूनपर्यंत मला 8 ते 10 दिवस होऊन गेले. अजून मला त्या डॉक्युमेंटची पोच पावती भेटलेली नाही आहे. साधी मला पोच पावती नाही भेटली, मग माझं प्रकरण सबमिट कधी व्हायचं आणि सँक्शन कधी व्हायचं आणि मला मदत कधी भेटायची हा मोठा प्रश्न पडतोय. त्याच्यामुळे तुम्हाला नम्र विनंती करतो की कुठल्याही आमदार खासदाराचा वशिलाची गरज आम्हाला पडायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे देणं काही तुम्हाला चुकत नाही आहे. मग ते देणं टायमावर दिलं ना तर आम्हा लोकांना नवीन गुरं घेऊन आमच्या संसाराला आमच्या उत्पन्नाला हातभार लागू शकतो. त्याच्यामुळे कृपया करून कुठल्या वशिलाची वाट न बघता आमचं प्रकरण सबमिट करून टाकावी आणि आम्हाला मदत मिळावी ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.